औराद रस्त्यावर स्कॉर्पिओने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत दोघे जण ठार. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेसाठी मोटरसायकलवर निघालेल्या दोघा तरुणांना भरधाव स्कॉर्पिओने समोरून जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. औराद 13 मैल रस्त्यावर हा अपघात घडला आहे. दीपक शिवानंद ऐवळे वय 23 राहणार औराद तालुका दक्षिण सोलापूर व चंद्रकांत विठ्ठल गेजगे वय 25 राहणार कात्राळ तालुका मंगळवेढा असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मंद्रुप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दीपक व चंद्रकांत हे दोघे मित्र बुधवारी रात्री 8:30 वाजता मोटरसायकल त्याचा क्रमांक NH12 GP 2133 वरून औराद गावच्या मल्लिकार्जुन यात्रेसाठी निघाले होते. 13 मैलहून औरादकडे येताना विलास मशेट्टी यांच्या शेताजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगातील स्कॉर्पिओ त्याचा क्रमांक NH12 NP 0015 यांना उडवले. यानंतर 2 वेळा पलटी होऊन स्कॉर्पिओ रस्त्याखाली शेतात जाऊन उभारली. यामध्ये डोक्यास गंभीर जखम झालेले दीपक ऐवळे याचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत गेजगे यास जखमी अवस्थेत सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्याचा गुरुवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी लखन ऐवळे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्कॉर्पिओ मालक व चालकाचे नाव अजून निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास हवालदार अविनाश पाटील हे करीत आहेत. दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.